नमस्कार मित्रांनो, आरआरबी पीओ आणि असिस्टंटचा तुम्ही जर अभ्यास करत असाल आणि तुम्हाला यावर्षी एक्सपेक्टेड कट ऑफ गेस करायचा असेल किंवा कोणत्या स्टेट मधून फॉर्म भरायचा आहे असा जर एक मोठा तुमचा प्रश्न असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त बेनिफिशियल असणार. आज मी या व्हिडिओ मार्फत तुम्हाला आरआरबी पीओ आणि असिस्टंटचे लास्ट 3 वर्षांचे एनालिसिस प्रॉपरली सांगणार आहे. कारण काय होतंय की बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक असा समज तयार झालेला आहे की वॅकन्सीज जर जास्त असेल तर कट ऑफ हा कमी लागेल आणि वॅकन्सीज कमी असेल तर कट ऑफ जास्त लागेल. तर हा गैरसमज डोक्यातून काढून टाका. कारण की आधी देखील असे मला विद्यार्थी भेटलेत, सर यावर्षी जागा कमी आहेत, कट ऑफ वाढणार, किंवा जागा जास्त होत्या कट ऑफ कमी होता. नाही, हा फक्त वॅकन्सीजवर फॅक्टर अवेलेबल नाहीये किंवा याचा वॅकन्सीजवर इम्पॅक्ट होईलच असं नाहीये. कारण की या खालोखाल महत्वाच्या गोष्टी आहेत की नंबर ऑफ ऍप्लिकंट किती येतात आणि तिसरा महत्वाचं एक्झाम डिफिकल्टी कशी असणार आहे. तर या तिन्ही फॅक्टरवर डिपेंड असतं की तुमचा एक्सपेक्टेड कट ऑफ किंवा तुमचा लागणारा एक्झाम कट ऑफ किती असणार आहे. तर या गोष्टींचा फायदा तुम्हाला आजच्या व्हिडिओ मार्फत होणार आहे. हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. यासाठी मी तुमच्यासाठी पर इयर म्हणजे जसं तुम्हाला दिसतंय 2023, 22 आणि 21 यामध्ये प्रीचा कट ऑफ किती लागला, यानंतर मेन्सचा कट ऑफ किती लागला आणि त्या रिस्पेक्टिव्ह इयरला पीओच्या किंवा असिस्टंटच्या वॅकन्सीज कॅटेगरी वाईज आणि टोटल वॅकन्सीज किती होत्या हे सगळं अनालिसिस तुम्हाला प्रॉपरली करून देणार आहे. तर हा अनालिसिस किंवा हा व्हिडिओ तुम्हाला खूप जास्त बेनिफिशियल ठरणार आहे. वन बाय वन आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत आरआरबी पीओ लास्ट इयर डिटेल अनालिसिस. पीओ बद्दलच आपण व्यवस्थित एकदा डिस्कस करूया. बघा मित्रांनो, 2023 ला आरआरबी पीओचा प्रिलिम्सचा जो कट ऑफ होता जनरल आणि ओबीसी हा 46 चा होता. क्लिअर आहे. आणि हे मी फक्त महाराष्ट्र स्टेट साठी सांगतोय. महाराष्ट्रासाठी 46 चा कट ऑफ होता. मग आता सर ज्यावेळेस कट ऑफ 46 चा होता, मेन्सचा कट ऑफ काय होता. आता मेन्सच्या कट ऑफ कडे जर लक्ष दिलं, महाराष्ट्र स्टेट साठी 67.25 एससी साठी मेन्सचा कट ऑफ होता. एसटी कॅटेगरी साठी 52.75, ओबीसी साठी 67.25, ईडब्ल्यूएस साठी 67.25, जनरल साठी 67.25, एचआय याच्यासाठी 52.13, ओसी 67.56, व्हीआय 87.38 आणि आयडी साठी 55.44. मग आता जर इथं बघितलं असं म्हणता येईल की एससी, ईडब्ल्यूएस आणि जनरल 2023 ला मेन्सचा कट ऑफ हा सेम होता, तो होता 67.25. इज अ क्लिअर? सर्वांना इथून तुम्हाला लक्षात आलं असेल. आणि यानंतर आता महत्वाचं आहे प्रीचा कट ऑफ. एकदा डोळ्याखाली घाला मित्रांनो. प्रीचा कट ऑफ जो होता तो होता 46. प्रीचा कट ऑफ 46 होता आणि मेन्सचा जो कट ऑफ होता तुमचा तो होता 67.25 असं आपण म्हणू शकतो. आता वॅकन्सीज कडे लक्ष. आता जर वॅकन्सीज बघितल्या 2023 मध्ये ज्या काही वॅकन्सीज डिक्लेअर करण्यात आल्या होत्या, महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या एससी साठी 23 वॅकन्सीज होत्या, एसटी साठी 11 वॅकन्सीज होत्या, ओबीसी साठी 40, ईडब्ल्यूएस 15, जनरल 60 आणि अशा टोटल 149 वॅकन्सीज या महाराष्ट्र ग्रामीण बँकेने 2023 मध्ये डिक्लेअर केलेल्या होत्या. विदर्भ कोकण ग्रामीण बँक साठी एससी साठी 15 वॅकन्सीज, एसटी 7 वॅकन्सीज, ओबीसी 27 वॅकन्सीज, ईडब्ल्यूएस 10, जनरल 41 आणि अशा टोटल 100 वॅकन्सीज त्यांनी डिक्लेअर केल्या होत्या विदर्भ कोकण ग्रामीण बँक. मग टोटल वॅकन्सीज जर बघितल्या 249 249 म्हणजे जवळपास 250च्या आसपास या वॅकन्सीज होत्या. आणि प्रीचा कट ऑफ 46 होता, मेन्सचा कट ऑफ 67.25 होता. हे एकदा तुम्ही लिहित चला जेणेकरून तुम्हाला अनालिसिस करायला अजून सोपं जाईल. 2023 प्री कट ऑफ, मेन्स कट ऑफ आणि वॅकन्सीज या फॉर्मॅट मध्ये तुम्ही लिहित गेलात तर तुम्हाला देखील हे समजायला बऱ्यापैकी सोपं जाईल. पुढे बघूया काय आहे. हे आपण अनालिसिस केलेलं आहे 2023. आता 2022 मध्ये कट ऑफ बघा. प्रीचा जो कट ऑफ होता जनरल आणि ओबीसी साठी होता मित्रांनो 51.75. म्हणजे 2022 मध्ये प्रीचा कट ऑफ वाढलाय आणि जनरलचा जो कट ऑफ होता तो होता 86 2022. मग आता 2022 मध्ये प्रीचा कट ऑफ पहिल्यांदा 46 होता, इथं आहे 51.75 आणि हा आहे 86 आउट ऑफ 100. हा 2022 चा आम्हाला कट ऑफ लक्षात येतोय.
मग आता जर इथं विचार केला, मेन्सचा कट ऑफ आहे, सॉरी मेन्सचा कट ऑफ 86 आहे. मग आता इथं वॅकन्सीज बद्दल जर बघितलं, SC 15, ST 27, ST 7, OBC 27, EWS 10, जनरल 41 आणि अशा महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या 100 वॅकन्सीज होत्या. आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँकच्या SC 25, ST 12, OBC 45, EWS 17, जनरल 66 आणि टोटल 165 वॅकन्सीज. म्हणजेच 2022 ला 2023 कंपेअर करता एक जवळपास 16 वॅकन्सीज जास्त होत्या. मग वॅकन्सीज जास्त होत्या तरी देखील प्रीचा कट ऑफ 2023 ला कमी असून 46 होता आणि 2022 ला 51.75 होता. राईट, 51 किती होता एकदा लिहित चला मित्रांनो, 51.75 होता. मग वॅकन्सीज वाढल्यात ना सर, कट ऑफ कमी व्हायला पाहिजे होता ना, मग इथे कट ऑफ जास्त काय दिसतोय? हेच मी तुम्हाला महत्वाचं सांगतोय. वॅकन्सीज वर फक्त तुम्ही कट ऑफ डिपेंड करू नका, इथे नंबर ऑफ ऍप्लिकंट आणि एक्झाम डिफिकल्टी हे देखील मॅटर करतं मित्रांनो. आता या खालोखाल जर विचार केला 2021 मध्ये जनरल आणि ओबीसीचा कट ऑफ 53.75, 21 मध्ये कट ऑफ अजून जास्त वाढलाय आणि एसटी साठी कट ऑफ होता 49.25. मग आता ऑब्झर्व होत आहे का, म्हणजे वॅकन्सीज वर तुम्ही जो विचार करत आलात आतापर्यंत तो कुठेतरी चुकत गेलेला आहे. यानंतर आरआरबी पीओ मेन्सचा जर विचार केला 2021 चा कट ऑफ, तर जनरल SC ST OBC EWS साठी कॉमन होता 80.13, 80.13. क्लिअर, म्हणजेच मागच्या पेक्षा कट ऑफ या वर्षी प्रीचा हा वाढताना दिसतोय. 23 ला कमी होता, 22 ला वाढला आणि 21 ला अजून वाढलेला आहे. प्रीचा कट ऑफ वाढत चाललेला होता. पुढे बघा, वॅकन्सीज बद्दल एकदा चेक करा. वॅकन्सीज 2021 मध्ये ज्यावेळेस नोटिफिकेशन आलेलं होतं विदर्भ कोकण ग्रामीण बँकने त्यावेळेस वॅकन्सीज रिपोर्ट केल्या नव्हत्या, तरी आपण आयडिया घेऊया 100-200 तरी मिनिमम यायला पाहिजे होत्या असं तरी मला वाटतंय. 100 ते 120 आल्या होत्या. मग आता जर बघितलं SC 24, ST 12, OBC 44, EWS 16, जनरल 70, टोटल 166. जर मी इथं 100 जरी कन्सिडर केल्या 266 मिनिमम 100 बनतोय. 266 ते 270 जरी पकडलं 2022च्या लेवलला वॅकन्सीज होतात तरी प्रीचा कट ऑफ काय झालेला आहे, वाढलेला आहे. इज दॅट क्लिअर? म्हणजे 21 ला कट ऑफ प्रीचा जास्त होता, 22 ला कमी झाला, 23 ला अजूनच कमी झालेला आहे आणि वॅकन्सीज सुद्धा कमी कमी होत गेलेल्या होत्या. आता पुढे चला, हे होतं तुमचं 21, 23, 22 आणि 21 या 3 वर्षांचं पीओच्या ज्या काही एक्झाम झालेल्या होता त्याचा प्रीचा कट ऑफ, त्याचा मेन्सचा कट ऑफ आणि टोटल वॅकन्सीज किती होत्या ते मी तुम्हाला इथं सांगितलं. सर हे सेम आम्हाला 2024 मध्ये काय एक्सपेक्टेड आहे. आता 2024 मध्ये जर व्यवस्थित बघितलं मित्रांनो, ओव्हरऑल वॅकन्सीज मागच्या 3 वर्षापेक्षा या वर्षी वॅकन्सीज साहजिक भरपूर कमी आलेल्या आहेत, बऱ्याच कमी आलेल्या आहेत. ठीक आहे, मग आता जर इथे बघितलं SC 8, ST 3, OBC 13, EWS 5, जनरल 20 अशा टोटल 49 वॅकन्सीज महाराष्ट्र ग्रामीण बँकेने इथं डिक्लेअर केलेल्या आहेत. आणि विदर्भ कोकण बँकेने जर बघितलं SC 11, ST 6, EWS 20, OBC 20, EWS 7 आणि जनरल 31 अशा टोटल वॅकन्सीज जर बघितल्या 124 वॅकन्सीज या वर्षी आपल्याला इथे बघतायत, या वर्षी आपल्याला इथे दिसतायत. मग आता इथे जर बघितलं 124 वॅकन्सीज मागच्या 3 वर्षांपेक्षा भरपूर कमी आहे. काय काय होऊ शकतो? ऑब्वियस आहे सर, कट ऑफ वाढेलच सांगता येईल का? हो, हे सांगता येऊ शकतं, पण यासाठी सेकंड महत्वाचा फॅक्टर आहे तुमची एक्झाम डिफिकल्टी. जर एक्झाम डिफिकल्टी ही एक्झामची डिफिकल्टी जास्त असली तर हा कट ऑफ मागच्या सारखाच मेंटेन राहण्याची शक्यता आहे. आणि एक्झाम डिफिकल्टी मागच्या वर्षी सारखी जरी राहिली तरी कट ऑफ वाढण्याची शक्यता आहे, कारण की नंबर ऑफ वॅकन्सीज त्यावेळेस मॅटर करणार. तर हे प्रपोर्शन असतं. तुम्ही एका कागदावर जेव्हा लिहित जाल ना त्यास तुमच्या लक्षात येईल की प्रॉपर कसं आहे. अजून एक काही विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं सर MP मधून फॉर्म भरला पाहिजे, अदर स्टेट मधून भरला पाहिजे. मी आतापर्यंत जेवढेही कट ऑफची लिस्ट तयार बघितली, MP मध्ये वॅकन्सी जास्त जरी असल्या तरी तिथला कट ऑफ हा जास्तच होता. क्लिअर आहे? तुम्ही हवं तर स्वतः मी तुम्हाला PDF आपल्या स्पार्कल एज्युकेशन चॅनलवर मी सेंड करणार आहे, टेलिग्राम चॅनलवर, तुम्ही तिथे चेक करा, तुमच्या लक्षात येईल. MP मध्ये काही विद्यार्थ्यांचे सर आम्ही अप्लाय करतोय, करा, परंतु विचार करून आणि अभ्यास करून अप्लाय करा. आता आपण बघणार आहोत
आरआरबी असिस्टंटचं लास्ट 3 वर्षाचं डिटेल अनालिसिस. पीओ बद्दल तुम्हाला सर्व आयडिया क्लिअर झालेल्या आहेत. सगळ्या वॅकन्सीज, सगळ्या किती कट ऑफ होता, प्रीचा किती होता, मेन्सचा किती होता. पीओ आता असिस्टंट बद्दल जर विचार केला 23, 22 आणि 21 याच प्रकारे आपण 1 बाय 1 बघणार आहोत. असिस्टंट मध्ये बघा मित्रांनो, 2023 ला जनरल आणि ओबीसीचा कट ऑफ 71.25 होता आणि एससी साठी कट ऑफ होता 68. आणि हाच जर मेन्सचा कट ऑफचा विचार केला, जनरल साठी होता 60.07, ईडब्ल्यूएस साठी होता 56.91, ओबीसी साठी होता 58.47, एसटी साठी होता 44.53 आणि एससी साठी होता 56.22. मी आतापर्यंत जे ऑब्झर्व केलं, अजून एक काही विद्यार्थ्यांचे प्रश्न होता, सर मी जनरल मधून अप्लाय करू का ईडब्ल्यूएस मधून अप्लाय करू. जर तुमच्याकडे ईडब्ल्यूएस चं सर्टिफिकेट असेल तर मी तुम्हाला नक्की सांगेल की ईडब्ल्यूएस मधूनच अप्लाय करा, कारण की ऑलमोस्ट ईडब्ल्यूएस चा कट ऑफ हा जनरल पेक्षा कमीच लागलेला दिसलाय. हा जनरली मेन्स मध्ये तरी असं भरपूर गॅप तुम्हाला ऑब्झर्व होतोय. क्लिअर. आणि हे प्रत्येक तुम्हाला एक्झाम मध्ये प्रत्येक वर्षी तुम्हाला हाच पॅटर्न ऑब्झर्व झाला असेल. जनरल पेक्षा ईडब्ल्यूएस चा कट ऑफ कमी आहे, त्यामुळे तुमच्याकडे जर ईडब्ल्यूएस चं सर्टिफिकेट असेल तर नक्की ईडब्ल्यूएस मधून अप्लाय करा, जनरलचा विचार करू नका. नेक्स्ट आता आपण बघूया 2023 ला वॅकन्सीज किती होत्या. तर मित्रांनो, एससी 15, एसटी 7, ओबीसी 27, ईडब्ल्यूएस 10, जनरल 40 अशा महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या 99 वॅकन्सीज होत्या. विदर्भ कोकण ग्रामीण बँकचा विचार केला, एससी 15, एसटी 13, ओबीसी 40, ईडब्ल्यूएस 15, जनरल 67 अशा टोटल वॅकन्सीज 150 होत्या. म्हणजे हे जवळपास 249 म्हणजे 250च्या आसपास या सगळ्या वॅकन्सीज होत्या. म्हणजे 250 वॅकन्सीज असताना जनरलचा कट ऑफ प्रीचा 71.25 लागला होता आणि एससी साठी कट ऑफ 68 लागलेला. क्लिअर गाईज. तर या बारीक बारीक गोष्टींचा थोडासा विचार करा, लिहित चला, तुम्हाला कंपॅरिझन करायला सोपं जाईल. नेक्स्ट आरआरबी असिस्टंटचा आपण प्रीचा कट ऑफ बघणार आहोत. 2022 मध्ये जनरल ओबीसी एससी कट ऑफ होता 68.25 आणि मेन्सचा कट ऑफ बघा वाढलेला आहे 67.10. 2023 पेक्षा 2022 चा कट ऑफ हा जास्त होता 67.10. ईडब्ल्यूएस चा कट ऑफ होता 63.41, ओबीसी चा कट ऑफ होता 64.19, एसटी चा कट ऑफ होता 47.97 आणि एससी साठी कट ऑफ होता 62.85. मेन्सचा कट ऑफ हा 2023 पेक्षा 2022 ला जास्त होत्या. 2023 ला वॅकन्सीज 249 होत्या आणि इथे जर बघितलं 2022 ला या वॅकन्सीज 249 पेक्षा जास्त आहेत. 343 वॅकन्सीज आहेत, तरी देखील कट ऑफ जास्त होता. क्लिअर. बघा मी तुम्हाला प्रॅक्टिकली इथे प्रूफ करून दाखवतोय. इथे जर ऑब्झर्व केलं एससी 20, एसटी 18, ओबीसी 54, ईडब्ल्यूएस 20, जनरल 88, टोटल 200 वॅकन्सीज. विदर्भ कोकण ग्रामीण बँक एसटी 14, एसटी 13, ओबीसी 39, ईडब्ल्यूएस 14, जनरल 63 अशा टोटल 143 म्हणजे टोटल 343 वॅकन्सीज इथं तुम्हाला ऑब्झर्व करायला मिळतील. तर तुम्हाला थोडंफार आयडियाज क्लिअर होत असतील. ठीक आहे. नेक्स्ट आता आपण चलतोय 2021. 2021 ला मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या त्यावेळेस नोटिफिकेशनला वॅकन्सीज रिपोर्ट केल्या गेल्या नव्हत्या. 2021 ला कट ऑफ अजून वाढला होता, तो होता 72.75. ओके. जसं जसं आपण मागे मागे जाऊ प्रीचा कट ऑफ आणि मोस्ट ऑफ द मेन्सचा कट ऑफ देखील वाढलेला दिसतोय. आता पहा आरआरबी असिस्टंट कट ऑफ मेन्स कट ऑफ काय होता. जनरल 76.32, ईडब्ल्यूएस 64.44, ओबीसी 67.25, एसटी 55.5 आणि एससी 62 हा कट ऑफ आहे. म्हणजे पुन्हा एकदा 2022 पेक्षा 2021 चा कट ऑफ हा तुम्हाला इन्क्रीज झालेला दिसेल आणि 2021 ला वॅकन्सीज या विदर्भ ग्रामीण बँकेच्या तुम्हाला महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या दिसतील. फक्त महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्याच एकट्याच्या 306 होत्या. म्हणजे असं म्हणता येईल 2022 पेक्षा तर जास्तच होत्या. स्टील कट ऑफ देखील जास्त होता. क्लिअर गाईज. तर हे तुम्हाला ओव्हरऑल या गोष्टी इथे लक्षात आल्या असतील. सर या कट ऑफ जास्त लागण्यामागचं कारण काय असेल. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय नंबर ऑफ ऍप्लिकंट इथे मॅटर करतोय. समजलंय. आता ठीक आहे असिस्टंट साठी सर मी अभ्यास केलेला आहे, मला माहिती आहे की मी वॅकन्सीजवर डिपेंड राहतोय
आणि नंतर मी अभ्यास करतोय किंवा मी तिथे गिव्हअप करतोय, तर ही चुकीची गोष्ट तुम्ही करताय. या पद्धतीने जाऊ नका मित्रांनो. वॅकन्सीज मॅटर करत नाही. शेवटी एकच लक्षात घ्या, जर तुमचा अभ्यास प्रॉपर असेल, तुमचा स्टडी प्रॉपर झालेला असेल, तर तुम्हाला फक्त एकच पोस्ट पाहिजे. या 100 वॅकन्सीज, 200 वॅकन्सीज, 300 वॅकन्सीजची तुम्हाला गरज नाहीये. एकच वॅकन्सीची गरज आहे आणि स्वतःला तेवढं कॅपेबल करा. पुढे बघा, आता या वर्षी 2024 ला काय आहे. 2024 मध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या टोटल 99 वॅकन्सीज दिसत आहेत. कॅटेगरी वाईज जर बघितलं, SC 15, ST 7, OBC 27, EWS 10 आणि जनरल 40. यानंतर विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या SC 7, ST 7, OBC 20, EWS 7, जनरल 32, टोटल 73. आणि जर टोटल या सगळ्यांची बेरीज केली तर हे आम्हाला लक्षात येते 172 एवढ्या वॅकन्सीज आहे. तर सर्वांना व्यवस्थित या व्हिडिओ मार्फत बऱ्याच आयडिया क्लिअर झाल्या असतील अशी अपेक्षा ठेवतोय. सर्वांनी इथून पुढे माझी एक इच्छा आहे, खचून न जाता, बरेच विद्यार्थी डिमोटिवेट झाले, सर वॅकन्सीज कमी, वॅकन्सीज कमी, वॅकन्सीज कमी. मग हे नाही तर दुसरं काय, दुसरं आपल्याकडे ऑप्शन नाहीये. डू ऑर डाय ही सिच्युएशन आहे सध्या. आपल्याकडे दुसरं ना सरळ सेवेच्या एक्झाम्स आहे ना बाकी कोणत्या एक्झाम्स आहे. आपल्याला सध्याच्या कंडिशन मध्ये जर काही हातात असेल तर या एक्झाम्स आहे आणि याचं सर्वांनी जास्तीत जास्त फायदा घ्या. आता जिथे कमी वॅकन्सीज आहे कट ऑफ तिथे कमी लागतोय असं पण ऑब्झर्व झालं. जिथं जास्त होता तिथं कट ऑफ जास्त आलं असं देखील ऑब्झर्व झालं. हे का बरं झालं माहितीये, जिथं जास्तीत जास्त वॅकन्सीज असतील असे पण असतात की चल यार मी त्या स्टेट मधून अप्लाय करतो, असे पण विद्यार्थी आहेत. चल मी या स्टेट मधून अप्लाय करतो. मग प्रिफरेबल स्टेट कोणता आहे, जिथं हिंदी लँग्वेज रिजनल आहे. मग हिंदी रिजनल लँग्वेज ओके, आम्ही तिथे आरामशीर हिंदी रिजनल लँग्वेजला क्रॅक करू शकतो. मग तिथला कट ऑफ वाढत चाललाय ना, तिथं वॅकन्सी जरी जास्त असले पण ऍप्लिकंट तिथे पण वाढतायत ना. मग हाही दुसऱ्या अँगलने विचार करायला आपल्याला खूप महत्वाचा आहे. तर या वर्षी मला तरी असं वाटेल, प्रॉपरली अभ्यास करा, प्रॉपरली स्टडी करा, प्रॉपरली अनालिसिस करा की कोणता कट ऑफ आणि कोणत्या वॅकन्सीज हे महत्वाचं आहे. ओके, कट ऑफ आणि वॅकन्सीज हे कुठे कुठे आम्हाला विचार करून चालायचं आहे आणि मग तिथून आपल्याला फॉर्म भरायचा आहे आणि तिथे आपल्याला प्रॉपरली अप्लाय करून अभ्यास करायचा आहे. क्लिअर. तर सध्या तुमचा जो फ्लो चालू आहे त्याला चालू द्या, प्रॉपरली अभ्यास करा, स्टडी करा, अनालिसिस करा आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तर नक्की तुम्ही मला विचारू शकता. मी माझ्या पद्धतीने जेवढा सपोर्ट होईल तेवढा करायला तयार आहे. तर तुम्हाला माझ्याकडून जर काही हेल्प हवी असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7350164735. हा माझा पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुम्ही मला व्हॉट्सअप करून तुमचे काही डाऊट्स असतील तर नक्की विचारू शकता. इथंच थांबतोय. धन्यवाद.